राम राम मंडळींनो, वेलकम टू द निखिल व्लॉग्स. आता बऱ्याच दिवसांनी व्लॉगला सुरुवात केलेली आहे. त्याचा विषय असा आहे की आम्ही आलेलो आहोत कोकणात दसऱ्याला. काय समजली तुम्हाला कळलं असेल मी कसा बोलतोय त्याच्यावरनं कुठं आलेला आहे. आत्ता आपण सकाळचे 7 वाजले आणि आता संगमेश्वर स्टेशन येईलच, त्यामुळे व्लॉगला सुरुवात केलेली आहे. रात्रीची तुतारी पकडली होती आम्ही आणि आता ती पोचली आहे 7 वाजता एक टायमिंगवर आली आहे. आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या गावाला दसरा सेलिब्रेट करायला. बघूया काय काय मजा येते दसऱ्याला. गावी आलो आहे आणि नंतर आम्हाला आठवलं रे गावी आलो आहे आणि आपण मिसळ पावच नाही खाल्ला. तर आता आम्ही पहिली गोष्ट करणार आहे, बराच बिराज केलेला आहे आणि आता आम्ही मिसळ पाव खायला जाणार आहे. पण त्याआधी गोष्ट अशी आहे की आता आम्ही जी गाडीवर बसलोय त्या गाडीत 0 पेट्रोल आहे. मग आता कोणत्याही क्षणी गाडी बंद पडू शकते, ह्या परिस्थितीवरती आलेली आहे. पण आता उतार असल्यामुळे एक बरं आम्ही आता गाडी ऑफ करणार आहे, उतारातनं सरळ खाली जाणार. पण परत जर चढाव आला तर काय करणार, आता देव जाणो. जे काय होतंय ते आता काय बघा आता तुम्ही. मग जे काय होतंय ते सुखरूप पोचतोय का धक्का मारत न्यावी लागते. उतारातनं केलेली आहे गाडी बंद. आता जशी जाईल तशी जाईल. तोपर्यंत व्ह्यू बघा आमच्या गावचा. अजून व्ह्यू आलेला नाही, व्ह्यू दाखवणार आपण. बस सिनेमॅटोग्राफीचा बादशाह बनणार ह्या व्लॉगमध्ये, कारण कोकण म्हणजे ब्युटी. सकाळ सकाळच मिसळ, प्लॅन सक्सेसफुल. वा वा सुंदर. सकाळ सकाळची फ्रेश मिसळ, फ्रेश माणसं. हा टकाटक फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि आता आज दसरा आहे तर सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आलेलो आहे कोकणात दसऱ्याचा सण बघायला. बघूयात आपण कसा सेलिब्रेट करतात दसरा आमच्या इथे. माझं हे 2रं वर्ष आहे दसऱ्याला. मागच्या वर्षी पण आलो होतो आणि ह्या वर्षी पण मी आलो आहे आणि ह्याच्या पुढे पण येत राहणार. तर दसऱ्याच्या निमित्ताने देवारा वगैरे खूप असा सुंदर फुलांनी सजवून ठेवलेला आहे. प्लस आपली हत्यारं वगैरे पुजवून ठेवलेली आहेत. आता ही हत्यारं पूजण्यामागचं रिझन असं आहे की शेतकऱ्याची जी हत्यारं असतात, म्हणजे जी शेतकऱ्याचं ही सगळी सामग्री आहे, त्याचा एक आदर म्हणून, रिस्पेक्ट म्हणून आपण ही हत्यारं पूजतो, असे आपले थोर मंडळी म्हणत असतात आपल्याला. सो आज दिवस त्याच्यासाठीच आहे हा. हा डेकोरेशन पण बघून घ्या. आपले स्वागत करीत आहेत धाडवे भावकी, म्हणजे आमचे भावकी. सण कुठला पण असो, पत्त्यांचा डाव कायम आहे. हे काय आहे मला सांग. हे लावलंय ते कानाला, हे का लावतात? रो का लावतात ते? अरे देवाचा पूर्वीपासून हे लोक सगळे कानाला लावायचे. ओहो, पानावरचे जेवण. पुरी, पापड्स, भेंडीची सब्जी, पावट्याची भाजी आणि आजी समोर आजी. संध्याकाळच्या गाण्याची प्रॅक्टिस चालू आहे विथ बुवा अँड हिज चेले. संसाराला 10 दिवस राहून तू पण केला सदुर, डोळ्यातलं पाणी पाहून लागे हुरहुर. बाप्पा लवकर येना, मला तू दर्शन देना, अशी ही माझ्या मनाची व्यथा ही जाणून घेना. वा वा, सुंदर. गणपती 10 दिवस राहून जेव्हा निघून जातात आणि मागे ज्या
आठवणी उरतात त्याच्यावरती हे गाणं रचलेलं आहे. खूप सुंदर. वा. आणि हे दसऱ्याच्या दिवशी प्रेझेंट होणार आहे आज रात्री. ते कळेलच तुम्हाला. आणि ही आमची मम्मी देवीची ओटी भरताना आज हसत खेळत पहिल्यांदा माझ्यासोबत दसऱ्याला आले. हो, संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आता ह्याचं काय करू? ह्याचं तुळशीची आणि काय करायचं? आता काहीतरी नवीन प्रथा मी ट्राय करतोय. आई म्हणाली हे तुळशीजवळ घेऊन जायचंय आणि पल दाखवता मी काय करते असं ते म्हणाले. आता ते दाखवेल ते आता आपल्याला करायचंय. आणि हे घेऊन आता आम्ही तुळशीजवळ आलेलो आहे. अरे हा पान कार्ड साखरेचा. हा. आणि इथं ठेव. आता निवेद दाखव आधी. हे ठेवू काय? हा इथं ठेव, इथं ठेव. अगोदर पडायला हवं आता पायावर. हा. नमस्कार तुला. तोड त्यातलं. हा तुळशीतला तोड, तुळशीतला. हे याच्यात ठेवू. हा घे त्याच्यात. हा. आणि घे आता ह्या कोयतीला तर तिकडे. कोयती घ्यायची आणि हे आणि घ्यायचं. देवावर घाल. यातलं सोनं घे, तिथं घे देवाचं. आता मला समजलं काय करायचंय. हे तुळशीतलं आपट्याचं सोनं तोडून पहिलं सोनं मी देवाला वाहणार आणि मग तिथून सगळेजण सोनं वाटायला सुरुवात करणार. तुळशीजवळचं सोनं मी देवाला दाखवलेलं आहे पहिलं. तर तो पहिला मान त्या व्यक्तीचा असतो. त्याच्यानंतर हळूहळू कुटुंबातले सगळेजण सुरुवात करतात आपलं सोनं द्यायला. सुरुवात झालेली आहे. दसऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर आता पहिलं भजनाला आम्ही सुरुवात करतो आहे. तेव्हा भजनाला या. काही समजली? कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. वागजाई माते की जय. भगवान झेंडा पड कविता लाला. जय जय राम कृष्ण बोला. जय जय राम कृष्ण बोला. जय जय राम कृष्ण बोला. जय जय राम कृष्ण हो आली आली पाहुणी आली घरा. जगदंबा माझी पाहुणी आली घरा. आली आली पाहुणी आली घरा. जगदंबा माझी पाहुणी आली घरा. जिजामाईनं सेवा केली. तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली. पोटी मागितला हिरा. अंबाबाईनं पोटी मागितला हिरा. जगदंबा माझी पाहुणी आली घरा. केळीच्या वनात पानाच्या फुलात पालखी सजवली. केळीच्या वनात पानाच्या फुलात पालखी सजवली. पालखी सजवली न माझी वावराई नटवली. पालखी सजवली न माझी वावराई नटवली. मुरली वाजवी लोकांना. कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी. कशी जाऊ वृंदावना. महाराज की जय. वाजई माते की जय.
आरतीला चला, आरतीला चला, सर्वांनी आरतीला चला. भजन, आरती, प्रसाद कार्यक्रम झालेला आहे. आता महाप्रसादाची वेळ आहे. भाजी गोड लागेल, विशेष वाढपी आहे, भाजी गोड लागेल. आलाय रे त्याच्यात. पनीर म्हशीचा आहे, म्हशीचा दुधाचा आहे. शुभ दसरा. थांब हे काय कानात घालता त्याने काय होतं? होत पैसे येणार असे इकडनं. हा. सगळीकडे दसऱ्याच्या सोन्याची लुटमारी चालू आहे असं मला वाटतंय. डोक्यावर असं शुभ दसरा लिहून फिरावं असं वाटतंय. बघा. सगळ्यांना मग हे बघ झालं. त्या लाईटीला पण आताच जायचं होतं. हा, नाचायला सुरुवात करणार तेवढ्यात लाईट गेली. चालू आहे पण चालू आहे. हा, लाईट गेली काय झालं? लाईट आले, लाईट आले, लाईट आले, लाईट आले, जोश आले. बारीला सुरुवात करणार आता. कलियुग आहे रे बाप्पा, कोणाच नाही खरं. कोण कोण राहणार आपल्या बरोबर. 10 दिवस राहून तू पण गेलास दूर. डोळ्यातलं पाणी पाहून लागे हुरहुर. हे बाप्पा लवकर येना, मला तू दर्शन देना. अशी ही माझ्या मनाची व्यथा तू जाणून घेना. हे बाप्पा लवकर येना, मला तू दर्शन देना. अशी ही माझ्या मनाची व्यथा तू जाणून घेना. प्रॅक्टिस थोडी थांबली कारण आता पहिला मी नवस दाखवून घेतो देवीला.